हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 4 एप्रिल 2025, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतू सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी. मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 8 वाजून 13 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आजचे आद्रा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शोभन योग आहे. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. सकाळी 8 वाजून 52 मिनिटांनंतर वनिश करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8 वाजून 13 मिनिटांनंतर विष्ट करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनी आपल्या मीन राशीत असणार आहेत. चंद्र मिथुन राशीत तर गुरु वृषभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारात आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आपल्याला घ्यायचे एक पळी, यामध्ये अक्षता टाकायच्या आणि एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो म्हणायला सुरुवात करायची. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे आद्रा नक्षत्रे शोभन योगे गरज करण युक्तायाम सप्तमी शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न कडाप्पा मोपात दुरित क्षेत्र अशी पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर गुलाबाचे पाणी समोरच्या थांब मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे तर संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. मित्रांनो, तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6, 10, 11, 14, 18, 20, 21 आणि 22. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6, 11 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 6, 10, 14 आणि 24. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 6, 14 आणि 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 5, 10, 14, 18, 20 आणि 21. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे. मित्रांनो, दिनांक 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22 आणि 25. वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत. मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा जर होण्याला लागली तर आपण यामध्ये सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता. मित्रांनो, यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 10, 14, 20, 21, 24 आणि 25. मित्रांनो, ही प्राण प्रतिष्ठा आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आणि देवकाळामध्ये करायची. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते आपण जाणून घ्यावे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून. कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला अभिषेक युक्त संबंधित देवतांचा सेवा करावी लागणार आहे, जेणेकरून अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती जागृत राहते. मित्रांनो, जी रोज अभिषेक घेतल्याने
आणि जर आपण या युक्त असे काही कर्मकांड करणार असाल तर मग मात्र आपण या मूर्तीला विसरून जावे मित्रांनो, कारण अशी मूर्ती प्राणप्रतिष्ठा असून देखील तिला खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा, पंचांगधारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडा, जेणेकरून आपल्या या विधीचा पूर्णपणे फायदा मिळेल मित्रांनो. आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो. आणि असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपण काढलेला जो मुहूर्त आहे तो मुळात मुहूर्तच नसेल तर त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते मित्रांनो, तेव्हा ती आपण काळजीने पाहावी मित्रांनो. मित्रांनो, असा मुहूर्त जर आपल्याला आपल्यासाठी योग्य असा मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. आणि तेही विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि अपराह्न काळामध्ये करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली ही पितळ सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:13 भद्रा योगाला सुरुवात होईल. हा राहूच्या अंडर येणारा योग आहे मित्रांनो, त्यामुळे राहू आपल्या कामामध्ये अडखळे निर्माण करतो. तेव्हा आपण या वेळेच्या व्यतिरिक्त आपले जे महत्वाचे जे कामे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो. आणि मित्रांनो, यानंतर दग्ध योग हा देखील सुरू होत आहे. हा जनन शांतीच्या संबंधातील दोष योग आहे. या योगाची शांती मित्रांनो, अशुभ योगाची शांती आपल्याला 12व्या दिवशी करायची असते. यानंतर मात्र मुहूर्त पाहावा लागतो, काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आम्ही सगळे विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनातील शुभाशुभ घटना ह्या येणाऱ्या थांबत नाही मित्रांनो. तेव्हा यांची तीव्रता कमी करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 8:13 हजर आहे. आपल्याला जर काही नवीन यज्ञ कर्मकांड करायचे असतील सुरू तर आपण अवश्य करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. पण जे नवीन सुरू कराल ते जर परत पुढे जाऊन बंद पडत असेल तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडून तो मित्रांनो अडथळे निर्माण करतो. तेव्हा या यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण साधू शकता मित्रांनो जवळच्या ज्योतिषाशी.
प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये 2 मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे. तसा हा वक्री शुक्र आपल्याला काय फळ देईल मित्रांनो, तर ते शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे देखील असू शकते. पण नेमके काय आहे हे आपल्याला ज्योतिष सांगू शकतो. तेव्हा आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधावा आणि जाणून घ्यावे की शुक्र आपल्याला काय फळ देणार आहे मित्रांनो. वक्री शुक्र आपल्या कुंडलीनुसार मित्र. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, मन आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव शंभो महादेव.